Okay, done with your presenting. I'm sharing my screen. Is it visible to all of you? Please let me know in the chat box. Is my screen visible to all of you? Yes, ma'am. Okay. See, we have completed in the last lecture work of sense. Okay, this lesson we have completed, and today we are going to start with your lesson number 3, that is Maratha Sardars, the famous house of the Bhosles. म्हणजे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. या लेसन मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याबद्दल पाहणार आहोत, मराठा सरदारांबद्दल पाहणार आहोत. ओके, भोसल्यांच्या घराण्याने कोणती कर्तबगिरी केली ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. सी, पिरियड ऑफ अनरेस्ट. अनरेस्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा आराम नसणे, धामधूम असणे असं. ओके, पिरियड ऑफ अनरेस्ट म्हणजे धामधुमीचा काळ. As the saints preached devotion to God, the brave Maratha Sardar started a tradition of bravery. बघा, आपण मागच्या लेसन मध्ये काय पाहिलं, संतांनी लोकांना काय सांगितलं, लोकांच्या मनात देवाबद्दल भावना निर्माण केली, भक्तिभाव निर्माण केला, एकमेकांबद्दल आदर करा, मानवतेचा धर्म माना, अशी शिकवण संतांनी दिली की नाही. तर जे मराठा सरदार होते, शूर मराठा सरदार होते, यांनी कोणतं ट्रेडिशन चालू केलं महाराष्ट्रामध्ये? द ट्रेडिशन ऑफ ब्रेवरी. शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. ओके, दिस वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. मग तोच काळ एकदम धामधुमीचा होता. ओके, पिरियड ऑफ अनरेस्ट. द टू सुलतान्स, द आदिल शाह ऑफ बिजापूर and the Nizam Shah of Ahmednagar were constantly at war with each other. बघा, आपण फर्स्ट लेसन मध्येच पाहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, निजाम शहा, अहमदनगरचा निजाम शहा आणि विजापूरचा आदिल शहा हे दोन्ही सुलतान लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचे. येस, आपण पाहिलेलं तुम्हाला आठवत असेल तर. सी, सो यावेळी काय व्हायचं, जो विजापूरचा आदिलशहा होता आणि अहमदनगरचा निजाम शहा होता, या दोन सुलतानात ते लोक महाराष्ट्रामध्ये सत्ता करत होते, पण त्या दोन सुलतानांमध्ये नेहमी लढाया होत राहायच्या, नेहमी भांडणं होत राहायची. दे मेड यूज ऑफ द आर्मीज ऑफ मराठा सरदार इन दिस वॉर. आणि ते आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत होते. मग त्यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा भांडणं व्हायची, लढाया व्हायच्या, त्या लढायांसाठी त्यांना फौज लागायची, आर्मी लागायची, बरोबर, सैनिक लागायचे, सैन्य लागायचं. मग त्यासाठी ते कोणाचा वापर करत असत? मराठा सरदार. मराठा सरदारांचा वापर ते त्यांच्यात होणाऱ्या लढायांसाठी करत असत. ओके, समजला? पिरियड ऑफ अनरेस्ट हा पॉइंट समजला? सांगा. बघा काय दिलं आहे याच्यात, की संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, आणि शूर जे मराठा सरदार होते त्यांनी लोकांच्या महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. आणि यावेळीच काय होतं, जो काय विजापूरचा आदिलशहा आहे आणि अहमदनगरचा निजाम शाह आहे, या दोघांमध्ये सतत लढाया होत राहायच्या आणि त्यासाठी त्यांना सैन्याची गरज होती, आणि ते सैन्य म्हणून ते कोणाचा वापर करू लागले? मराठा सरदारांचा. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, द ब्रेव मराठा सरदार. काही शूर मराठा सरदार. बघा, तर मराठाज वेर बोथ ब्रेव अँड टफ. मराठे काय होते? काटक आणि शूर होते. दे वेर ऑल्सो फिअरलेस अँड लॉयल टू देअर मास्टर. मराठा सरदार हे धाडसी होते अँड दे वेर लॉयल टू देअर मास्टर, म्हणजे स्वामीनिष्ठ होते. म्हणजे काय, जर एखाद्या राजाला किंवा एखाद्या सुलतानाला जर त्यांनी स्वतःच स्वामी मानलं, तर ते त्याच्याशी एकदम स्वामीनिष्ठ होते, गद्दारी करत नव्हते. दे वेर व्हेरी प्राऊड ऑफ देअर अचिव्हमेंट्स ऑन द बॅटल फील्ड. मग त्यांना लढाईवर जेव्हा ते जायचे तेव्हा ते एकदम मोठे मोठे पराक्रम गाजवायचे आणि त्या पराक्रमांचा त्यांना एकदम खूप अभिमान वाटत असे. The brave Maratha soldier with a spear in hand and a sword at the side would ride in his Sardar's cavalry. बघा, जे काही मराठी सरदार होते
हे मराठा सरदार काय करायचे, हातात भाला घ्यायचे आणि कमरेला तलवार, आणि असं हे मराठी जवान घोड्यावर मान घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत होते. ओके, येस, तुम्ही पाहिलं असेल. आता आपण मावळ्यांचे चित्र बघतो, बरोबर. मावळ्यांचे चित्र बघतो. तुम्ही तानाजी पिक्चर पाहिला का, सांगा मला. हँड रेज करा. माईक चालू करायचं नाही, हँड रेज करा. तानाजी द अनसंग वॉरियर पिक्चर पाहिला का तुम्ही? ओके, मग त्यामध्ये बघा मराठा सरदारांचं कसं वर्णन केलेलं आहे, कसं पिक्चर दाखवलेलं आहे आपल्याला. त्यांच्या हातात भाला, ढाल आणि तलवार असायची आणि ते घोड्यावर स्वार असायचे, हो की नाही? येस और नो? Yes. डू नॉट पुट ऑन युअर माईक. Yes. माईक चालू करायचा नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. See, all the Maratha Sardars had their own private armies. बघा, if such a Sardar went to the Sultan with his army, the Sultan gave him employment, made him a Sardar of his kingdom, and sometimes conferred a Jagir upon him. बघा, मराठा सरदारांकडे स्वतःच्या फौजा असायच्या, स्वतःची आर्मी असायची, आणि असा हा मराठी सरदार ज्याच्याकडे स्वतःची आर्मी आहे, फौज आहे, तो जर सुलतानाकडे गेला की सुलतान काय करायचा, सुलतान गेव हिम एम्प्लॉयमेंट, सुलतान त्या स्वतःच्या चाकरीसाठी त्याला ठेवत असे, स्वतःकडे कामाला ठेवत असे, आणि त्या बदल्यात त्याला काय द्यायचा, किंगडम. ही मेक सरदार ऑफ हिज किंगडम, त्याला एखाद्या ठिकाणाची सरदारकी द्यायचा, किंवा कॉन्फर्ड जागीर अपॉन हिम, कधी कधी त्याला जागीर देखील द्यायचा. ओके, द सरदार हु रिसीव सच जागीर कन्सिडर्ड हिमसेल्फ अ राजा. मग आता असे सरदार ज्यांना सुलतानाकडून जहागीर मिळायची, ते स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत असत. ओके, there were many famous Maratha Sardars at the court of अहमदनगर अँड बिजापूर. मग हे जे काही निजाम शहा आणि आदिलशहा हे दोन सुलतान होते ना, अहमदनगर आणि विजापूरचे, यांच्याकडे कामासाठी असणारे खूप मराठा सरदार होते. ओके, हे विजापूर आणि अहमदनगर येथे त्यांच्या सुलतानाच्या कोर्टमध्ये, म्हणजे त्याच्या दरबारात मोठमोठे मराठी सरदार होते. The more famous among them were the Jadhavs of Sindhkhed, Nimbalkars of Faltan, घोरपडेज of मुधोळ, मोरेज of जावळी, भोसलेज of वेरूळ. मग बघा, मग त्या सरदारांमध्ये जे काही सरदार विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या कोर्टमध्ये, दरबारामध्ये कामास होते, त्या सरदारांमध्ये काही मोठमोठे मराठे सरदार सुद्धा होते. त्यामध्ये कोण कोण होतं बघा, सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले, हे काही प्रमुख सरदार तिथे त्या सुलतानांच्या दरबारी कामाला होते. ओके, वेदांत, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? येस वेदांत? No. Then why are you raising hand so many times? The Sindhkhed Jadhavs were descendant of the Yadavs of Devgiri. बघा, सिंदखेडचे जाधव हे देवगिरीला असणारे यादव यांचे डिसेंडंट्स म्हणजे वंशज होते. ओके, जिजाबाई द मदर ऑफ शिवाजी महाराज वॉज द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव ऑफ सिंदखेड. मग यांचं नातं काय होतं, जे सिंदखेडचे जाधव आहेत हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते, आणि शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्याच कन्या होत्या. ओके, ओके, नाव द ब्रेव मराठा सरदार्स. समजले कोण कोण होतं, सांगा मला, कोण सांगेल? विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या दरबारी कोणकोणते मोठमोठे मराठे सरदार कार्यरत होते, सांगा. हु वेर दी मराठा सरदार्स?
which were at the court of Ahmednagar and Bijapur. Yes. Okay, the Gargi. लखोजी जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले. Okay, good. Yes, anyone from English? इंग्लिश मधून कोण सांगणार? स्क्रीनवर आन्सर आहे, काय प्रॉब्लेम आहे सांगायला? स्पष्ट सांग. कोण कोण होतं अहमदनगर आणि विजापूरच्या दरबारामध्ये? कोणकोणते मराठी सरदार होते? येस रिद्धी. हा सांग रिद्धी, कोणकोणते मराठे सरदार होते अहमदनगर आणि विजापूर मध्ये? बघ इथे मी शो केलेला आहे आन्सर. सांग कोण कोण फेमस मराठा सरदार होते? द जाधवाज पासून रीड कर. हा इतना जादवाज फसना. हा जादवाज ऑफ सिंदखेड. सिंदखेड. हम्म NIMBALKAR. निंबाळकर्स. निंबाळकर्स ऑफ पलटण. पलटण. अजून कोण कोण होतं? ओके ओके माइक ऑफ कर. See who were there? Jadhavs of Sindakhed, Nimbalkars of Paltan, Ghorpades of Mudhol, Mores of Javri, Bhosles of Verud. ओके लक्ष द्यायचं आहे. लक्ष कुठे आहे तुमचं? आता शिकवलेलं लगेच तुमच्या लक्षात राहत नाही, फक्त रीड करायचं होतं. नाव ट्रेडिशन ऑफ वेल्लोर. आता बघा भोसले कुठले होते? भोसले हे घराणे कुठलं होतं? वेल्लोरचं होतं, बरोबर. मग आता आपल्याला ट्रेडिशन ऑफ वेल्लोर म्हणजे शौर्याची, वेल्लोर येथील शौर्याची परंपरा पाहायची आहे. ओके. ऑल these sardars were brave, but many of them were sworn enemies of one another. बघा हे सारे सरदार एकदम शूरवीर होते, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जणांचं एकमेकात वैर होतं. ओके. दे वेर स्वॉर्न एनिमीज म्हणजे त्यांच्यापैकी खूप जणांचं हाडवैर होतं. दे नेवर थॉट दॅट दे शुड युनाइट अँड डू समथिंग फॉर देअर ओन पीपल. आता हे सगळे मराठी सरदार होते, पण त्यांच्या मनात कधीही असं आलं नाही की आपण आपल्या लोकांसाठी एकत्र येऊया आणि काहीतरी करूया, असं त्यांच्या मनात कधीही आलं नाही. ते आपसात लढत असत आणि बादशाची किंवा सुलतानांची चाकरी करत असत. सो ऑल देअर वेलोर अँड ब्रेवरी सर्व द इंटरेस्ट ऑफ अदर. म्हणूनच त्यांचं जे काही शौर्य होतं ते सगळं जे सुलतान होते, बादशाह होते, त्यांच्याच उपयोगाला पडत होतं. ओके. Even so, they kept alive the warlike spirit, especially among the young. तरी सुद्धा असं असलं तरीही काय झालं, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली होती. आताच बघा ना, आता जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लेख वाचता किंवा त्यांच्यावर लिहिण्यात आलेलं काही वाचता किंवा मूवीज बघता, तेव्हा तुम्हाला वाटतं ना तसं व्हावं असं. ओके. तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करता. म्हणून त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रातील हजारो तरुणांना हे जे काही सरदार होते, मराठा सरदार होते, त्यांनी शौर्याची ओढी लावली, पराक्रमाची ओढी लावली होती. ओके. गोडी लावली. Many famous soldiers were born in their families. Sorry.
Many famous soldiers were born in their families who kept alive the tradition of valor. मग ज्या लोकांनी आपल्या आपल्या कुटुंबामध्ये पराक्रमाची गोडी लावली होती त्या लोकांच्या कुटुंबामध्ये खूप असे पराक्रमी वीर जन्माला आले होते. ओके. Among the famous families, the Bhosles of Verul show great bravery and enterprise. मग जे काही मराठा सरदार होते त्यामधील महाराष्ट्रामध्ये जे काही शूर घराणे होते मराठा सरदारांचे घराणे होते त्यामध्ये वेरूळचे भोसले हे घराणे सगळ्यात मोठे पराक्रमी निघाले. ओके. सी. आता बघा द टेम्पल ऑफ घृणेश्वर. ओके. द टेम्पल ऑफ घृणेश्वर म्हणजे घृणेश्वराचं मंदिर त्याबद्दल आपल्याला काय सांगितलं आहे बघूया. It was about 400 years ago the temple of sorry. It was about 400 years ago the temple of Gruneshwar near the Verur caves was falling to pieces. तुम्हाला अजिंठा वेरूळ लेण्या माहिती आहेत का? औरंगाबाद येथे आहेत. नाव ऐकलं असेल तुम्ही. येस. अजिंठा वेरूळ हे लेण्यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? अजिंठा वेरूळ caves. Okay. It was about 400 years ago the temple of Gruneshwar near the Verur caves was falling to pieces. जवळजवळ सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्यांजवळ जे घृणेश्वराचं मंदिर होतं ते पडायला आलं होतं, मोडकळीस आलं होतं. ओके. द वॉल्स हॅड डेव्हलप्ड क्रॅक्स. त्यांच्या ज्या भिंती होत्या त्या मंदिराच्या त्याला भेगा पडल्या होत्या. The priest also had deserted the temple. मग असं सगळं कंडिशन असल्यामुळे मंदिरात पूजा करणारे हे पुजारी देखील मंदिर सोडून निघून गेले होते. Thus the temple which was built in honor of a great god was totally neglected. मग हे मंदिर एका महान दैवतासाठी बांधलेलं होतं पण त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. All the devotees who came there mourned over the sorry state of the temple, but no one thought of repairing it. जे काही मंदिराकडे येणारे भक्त होते मंदिरामध्ये जे भक्त होते जाणारे त्या मंदिराला बघून त्या भक्तांना खूप हळहळ वाटायची, खूप वाईट वाटायचं. पण कधीही त्यांनी त्यांच्यापैकी कोणीही हे मंदिर रिपेअर करावं याची दुरुस्ती करावी असा विचार केला नाही. A great devotee of Shiva visited the temple regularly. त्या पडक्या मंदिरामध्ये एक शिवभक्त रेग्युलरली यायचा, नित्य नेमाने येत असे. He would put flowers and bell on the lingam and express his innermost thoughts to the god. मग त्या शिवाच्या पिंडीवर घृणेश्वराच्या मंदिरात जी शिवपिंड होती त्या शिवपिंडीवर तो जो डिवोटी होता एक भक्त होता तो यायचा आणि बेलफूल वाहून जायचा. ओके. लिंगावर बेलफूल वाहून जायचा आणि हात जोडून आपल्या मनात जे काही चालू आहे ते सगळं तो शिवाला सांगायचा. He carried out extensive repairs to the temple and restored it to its original condition. मग एक दिवस त्याने काय केलं त्या मंदिराला रिपेअर करायचं ठरवलं आणि त्याने मंदिराच्या पडक्या भिंती नीट करून त्या मंदिराला नीट व्यवस्थित केलं. He also made arrangement for the proper maintenance of the temple. Now there were lights both inside and outside the temple and the lost grandeur of Gruneshwar was restored. मग आता त्याने काय केलं मंदिराची मस्त व्यवस्था केली, घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला, मंदिराच्या आत बाहेर सगळीकडे दिवे लावले आणि घृणेश्वराचं जे गेलेलं वैभव होतं ते आता परत आणलं. Who was this devotee who did this all? मग हे नक्की कोणी केलं? हा शिवभक्त कोण होता? He was मालोजी राजे भोसले. मग ते कोण होते? त्यांचं नाव काय होतं? मालोजी राजे भोसले. येस. अंडरस्टूड टिल हिअर? इथपर्यंत समजलंय का सांगा?
Yes? Understood? Okay, now you have to read. Okay, everyone will start reading now. Okay, we will start from third standard. स्वराज, start reading. लेसनचं नाव वाचून रीड करायला सुरुवात करायची आहे. Yes, स्वराज. मराठा सरदार, the famous house of the भोसलेच. Bhosle. Okay, now what? Period Period of unrest. unrest हाँ. Wait. as the हाँ, read now. at the shelf Preached हाँ. devotion to God the brave Maratha Sardar started a tradition of Bravery. bravery. This This was a period of great unrest. Okay, stop. Now Vedang. The two Sultans. sultans and the Adil Shah of Bijapur. Bijapur and the Nisham Shah of Ahmednagar very Where? were constantly at war with each other. They made use of the Armies. armies of Maratha. Maratha. Sardar in these wars. Okay. What's The brave? Maratha Sardar. Brave. Maratha Sardar. The Marathas were both brave and Tough. Okay. Stop. माइक बंद करायचा आहे वेदांग. Good. Now, yes, only two were there from third standard, right? Now, Gargi. Yes, ma'am. Yes, start. They were also fearless and Loyal. to their masters. They were very proud of their Achievements on the battlefield. The brave Maratha soldier with a Spear in hand and a sword at the side. wood
read ride, ride in his Sardar's Sardar's cavalry. cavalry. All the Maratha Sardars had their when Own own their own private private armies. armies. If such a Sardar want to Went to went to the Sultan Sultan with his army, the Sultan gave him gave him a employment. employment. Okay, stop. Riddhi. Riddhi. Yes, teacher. Yes, start reading. फर्स्ट मी लाईन शो केले तिथून वाचायला सुरुवात कर. Yes, Riddhi. MADE. Made Made him a Sardar Sardar of his KING kingdom. And SOME some TIME time sometime CONFERRED Conferred convert a JAGIR Jagir upon him the Sardar who received such a Jagir considered himself a Raja. ओके माइक ऑफ करायचा आहे. तन्वी स्टार्ट रीडिंग. येस ऑफ करायचा बेटा माइक. तन्वी स्टार्ट रीडिंग. देयर से करना है ना. देयर वेयर मेनी from famous Maratha standards Sardars at the country of courts of Ahmednagar
Nagara. Nagar and Bijapur. Bijapur. Yes, Tanvi. Yes, Tanvi, are you there? We can't hear you. Yes, are you there? We can't hear you. Okay. Now, Kanish. Kanish, put on your mic. Yes, Kanish, the more famous. तिथून वाच. The पासून वाच. The more. More fam more more Famous. famous along Among. among them our Where. where the JAD JADHAVS Jadhavs. Yadavs of SN SI है बेटा. SINDKNED KHED. Sindakhed. Sindakhed Nimbalkars. Nimbalkars of PHALTA Paltal GH घोरपडेज. Gorpade of MUDHON मुधोळ. Madhol Maureen मोरेज. Mores of JAVAL जावळी. Jauli BHON Bhosle of VERUL वेरूळ. वेरूळ. Verul the The सिंदखेड. Sindakhed जाधव्स. Jadhav where DESCENTANTS Descendants. descendants of the YADAVS यादव्स. of D Devgiri ओके. GIJABBAI जिजाबाई. Jijabari the mother of JHIVAJI शिवाजी. Shivaji MAR शिवाजी महाराज
The Gauger. Daughter. Daughter of Lakhujirao. Lakhuji Rao. Khujirao Jadhav of Sindhkhed. Sindhkhed. ओके. आर्या आहे का तुझ्यासोबत? हा. हा, आता तिला रेड करायचं. येस. आर्या, स्टार्ट. रेडी. TRADITION. ट्रेडिशन. ट्रेडिशन. Tradition of Veru वेलोर. Valor also ऑल आहे बेटा. all THESE together These. tills SARDARS. सरदार. Sardar where BRAVE ब्रेव. brave but many of them were SWORM. स्वान. Some ENEMIES. एनिमीज. Enemies of one अनादर. another. They दे. n- never together थॉट. thought that दे. they शुड. should युनाइट. unite and do SOME sometimes समथिंग. something or फॉर. for they are on ओन. own people ओके. स्टॉप. so स्टॉप. नाउ स्नेहा. स्नेहा आप पढ़िए, अभी जो भी लाइन फर्स्ट दिख रहा है उससे पढ़िए. all देयर. there VALOUR वेलोर. Willard and BRAVY. VRY ब्रेवरी. bravery सर. serve the इंटरेस्ट. in interest of other even इवन. so इवन. even so there दे. they केप. give Alive. ALIVE
alive, the alive, the WARLIKE, warlike, world, was like SPI spirit, RIT, spirit, spirit, ESPECIAY, ALLY, especially, especially AMONG, among, among the UNG, young. young, Okay, stop. many. Okay, stop. See, so what we have learned today, आपण लेसन स्टार्ट केलाय मराठा सरदार द फेमस हाऊस ऑफ भोसले. ओके, भोसल्यांचे कर्तबगार घराणे. त्यामध्ये आपण काय पाहिलं? फर्स्ट पॉइंट वॉज पिरियड ऑफ अनरेस्ट, म्हणजे धामधुमीचा काळ. काय पाहिलं आपण त्यामध्ये? सेन्स प्लीज डिवोशन टू गॉड अँड द ब्रेव्ह मराठा सरदार स्टार्टेड ट्रेडिशन ऑफ ब्रेवरी. संतांनी भक्तिभाव निर्माण केला लोकांमध्ये, तर जे शूर मराठा सरदार होते त्यांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. ओके, देन व्हॉट वी सॉ, सी की निजामशहा आणि अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांमध्ये नेहमी लढे होत राहायचे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील जे काही मराठी सरदार होते त्यांचा ते लोक उपयोग करून घ्यायचे. मराठी सरदार कसे होते? धाडसी, स्वामीनिष्ठ, ओके, फिअरलेस, लॉयल टू देअर मास्टर, ब्रेव्ह अँड टफ, काटक आणि शूर होते. आणि लढाईवर वेगवेगळे मोठमोठे पराक्रम गाजवण्यात दे वेर व्हेरी प्राऊड, त्यांना खूप अभिमान वाटायचा. हाऊ दे वेर? द ब्रेव्ह मराठा सोल्जर विथ अ स्पेअर इन हँड, स्वॉर्ड ॲट द साइड अँड वुड राईट इन हिज सरदार्स कॅव्हलरी. ते कशा प्रकारे असत? धाडसी मराठा जवान हे कमरेला तलवार लावत, हातात भाला घेत आणि घोड्यावर मांड घालून त्यांच्या सरदारांच्या फौजेत दाखल होत असत. मग ह्या फौज असणारा मराठा सरदार जर सुलतानाकडे गेला तर सुलतान त्याला एम्प्लॉयमेंट द्यायचा, चाकरीस ठेवायचा आणि कधी कधी जहागीर सुद्धा द्यायचा. ओके, मग या विजापूर आणि अहमदनगर या सुलतानांच्या दरबारात वेगवेगळे मोठमोठे मराठे सरदार कार्यरत होते. जसं जाधव ऑफ सिंदखेड, सिंदखेडचे जाधव, निंबाळकर ऑफ फलटण, फलटणचे निंबाळकर, घोरपडे ऑफ मुधोळ, मुधोळचे घोरपडे, मोरेज ऑफ जावळी, जावळीचे मोरे, भोसलेज ऑफ वेरूळ, वेरूळचे भोसले, हे सगळे यामध्ये सामील होते. ओके, तर सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते आणि त्यांचा संबंध काय? त्या शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या. त्यानंतर आपण काय पाहिलं? ट्रेडिशन ऑफ वेल्लोर. ओके, शौर्याची परंपरा, की जे मराठा सरदार होते ते त्यांच्या शौर्याचा उपयोग एकत्र येऊन स्वतःच्या जनतेसाठी न करता सुलतानांसाठी करत होते. पण त्यांच्या या गोष्टींमुळे काय झालं? जे तरुण होते महाराष्ट्रात त्यांच्यामध्ये पराक्रमाची गोडी निर्माण झाली. देन वी हॅव सॉ अबाउट टेम्पल ऑफ घृणेश्वर. घृणेश्वराचं मंदिर कसं झालेलं? एकदम मोडकळीला आलं होतं. मंदिराला भेगा गेलेल्या, लोक यायची पाया पडायला, पण कोणीही स्वतःहून मंदिराची दुरुस्ती करण्याचा विचार केला नाही. मग या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नेहमी यायचा. त्याने काय केलं? आणि तो लिंगावर बेल ठेवायचा, बेलफूल ठेवायचा आणि प्रार्थना करायचा. आणि त्याने नंतर काय केलं? या घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले आणि तो कोण होता? मालोजीराव भोसले. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं. सगळ्यांना समजलं का? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड टिल हियर? लेट मी नो, डू यू ऑल हॅव अंडरस्टूड? आपण जे काही आज शिकलो सगळ्यांना समजलंय का?
चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नो वन विल पुट ऑन देअर माइक. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर फॉर टुडे. याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील दॅट आय वुड सेंड ऑन अवर गुगल क्लासरूम. ओके, सो यू कॅन लीव नाव. बाय बाय एव्हरीवन. Bye bye, teacher. बाय. Bye, ma'am. बाय. Bye, ma'am. बाय बाय. Bye, bye, ma'am. बाय. Yes, Riddhi, do you want to say something? टीचर क्लासरूमवर अभ्यासच नाही येत. मी देते रोज क्लासरूमवर check अभ्यास. चेक टीचर करायचा. येतच नाही. माझ्या सब्जेक्टचे टीचर मी असतात. रोज चेक करते. ओके, मी आता आजचा पाठवते तेव्हा बघ. ओके, नंतर मग मी उद्या विचारेन तुला आला की नाही. येस. ओके. ओके, येस. बाय. बाय टीचर. बाय.